नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दरार अकॅडमीच्या YouTube चॅनल मधून आज आपण बुद्धिमापन चाचणी या घटकातील परस्पर संबंध हा जो घटक आहे, परस्पर संबंध हा घटक पाहणार आहोत। म्हणजे अक्षर मालिका हा जो भाग आपण पाहत होतो, या अक्षर मालिकेमधील परस्पर संबंध जो आहे तो आज आपण पाहणार आहोत। याच्यामध्ये नेमका परस्पर संबंध कसा असतो, काय असतो हे उदाहरणांवरून सुद्धा आपण पाहणार आहोत। ज्यावेळेस आपण पहिला व्हिडिओ शेअर केला होता किंवा पहिला व्हिडिओ टाकला होता YouTube वरती, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं अक्षर मालिकेतील परस्पर संबंध जो आहे त्याच्यामध्ये परस्पर संबंध असतो कशात नेमका, तर त्याच्यामध्ये अक्षर अक्षर परस्पर संबंध असतो किंवा अक्षर अंक परस्पर संबंध असतो किंवा अक्षर अंक संयुक्त परस्पर संबंध असतो। बघा म्हणजे एक्झॅक्ट कसं आहे, आपल्याला बराच वेळा माहित होत नाही की कशामध्ये काय संबंध जो आहे तो प्रस्थापित झालेला आहे। त्याच्यामुळे काय होतं की जे येणारे उदाहरण आहे त्याचं जे उत्तर आहे ते फाइंड आउट करताना आपल्याला प्रॉब्लेम येतो पहा। आणि हा प्रॉब्लेम जो आहे तो जर हे बेसिक तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला येणार नाहीये। म्हणून बेसिक म्हणजे आपण म्हणून बेसिक या शब्दाचा अर्थ बेचा पाडा शिक यापासून म्हणेल मी बेसिक। लक्षात ठेवायचं बा, जोपर्यंत आपण सेक करत नाही म्हणजे सेकंदाला भिडत नाही तोपर्यंत मिनिटापर्यंत आपल्याला जाता येणार नाहीये। आता त्याचं मी मूल्यमापन जे आहे ते तुम्हाला सांगेलच, परंतु बुद्धिमापन घटकामध्ये कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे हे आपण पाहत आहोत। आजचं आपलं तिसरं लेक्चर जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने मी शेअर करते बा। बुद्धिमापन चाचणी परस्पर संबंध जो आहे, या परस्पर संबंधामध्ये नेमकं काय असतं बघा। अक्षरांच्या एका गटाचे दुसऱ्या अक्षर गटाशी, म्हणजे एक गट आहे, हा एक गट तयार झालेला आहे, म्हणजे हा एक गट याच्यावरून हा एक गट तयार झाला आहे आणि याच्यावरून हा गट कसा येणार आहे ते आपल्याला शोधायचं असतं, फाइंड आउट करायचं असतं। म्हणजे अक्षरांच्या एका गटाचे दुसऱ्या अक्षर गटांशी संबंध दर्शवलेले असतात, काही ना काहीतरी संबंध दर्शवले असतात। याच्यावरून हे आलेलं असतं किंवा याच्यावरून हे आलेलं असतं। आता इथे अक्षरांक परस्पर संबंध दर्शवलेला असतात, तर याच्यावरून काय येणार आहे किंवा मग अक्षरांक संयुक्त परस्पर संबंध आहे, म्हणजे इथं दोन्ही दिसत आहेत तुम्हाला। म्हणजे इथं काय येणार आहे, काही ना काहीतरी एका गटाचे, म्हणजे हा एक गट आहे, एकमेकांशी काहीतरी परस्पर संबंध आहे। जसं आपण नातेसंबंधामध्ये म्हणतो, एक कुटुंब आणि दुसरं कुटुंब असेल तर त्या पहिल्या कुटुंबामध्ये एकमेकांशी काहीतरी परस्पर संबंध असतो, दुसरं जे कुटुंब आहे त्याचा एकमेकांशी काहीतरी परस्पर संबंध असतो, पण या दोन्ही कुटुंबामध्ये सुद्धा एकमेकांशी काहीतरी परस्पर संबंध असू शकणार आहे किंवा असतातच। त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे की काय नेमकं असणार त्याच्याशी संबंध दर्शवलेले असतात। तसेच संबंध इतर दोन गटात असतात, म्हणजे हे जे दोन गट आहेत, पुढचं जे येणारं उत्तर आहे त्या गटामध्ये असतात, त्यापैकी एक गट दिलेला असतो। बघा हा एक गट दिलेला आहे, इथे सुद्धा हा एक गट दिलेला आहे, इथे सुद्धा हा एक गट दिलेला आहे, म्हणजे एक गट त्याच्यामध्ये दिलेला असतो व दुसरा गट आपण पर्यायामधून निवडायचा असतो। आपण कशामधून निवडायचा असतो, पर्यायामधून निवडायचा असतो। इतकं बेसिक आपल्याला क्लिअर सांगितलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये नेमकं काय करायचंय, नेमकेपणाने काय करायचं, एक्झॅक्ट काय करायचं हे जेव्हा तुम्हाला लक्षात येईल त्यावेळेस तुमचं एकही गणित चुकणार नाहीये। आपल्याला गणित अजिबात चुकवायचे नाहीये। बुद्धिमत्तामधले पैकीच्या पैकी मार्क्स आपल्याला मिळाले पाहिजे। अक्षर मालिकेचा प्रत्येक मार्क्स जो आहे तो आपल्या हक्काचा आहे आणि तो हक्काचा मार्क्स आपल्याला मिळवायचा आहे। तो सोडला तर आपल्याला तो आपली पोस्ट सुद्धा सोडून देऊ शकतो, लक्षात ठेवायचं। त्याच्यामुळे आपल्याला अपेक्षित असणाऱ्या सर्व गोष्टी प्राप्त करायला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागेल। मी परत एकदा सांगतोय पहा, परस्पर संबंधामध्ये अक्षरांच्या एका गटाचे दुसऱ्या अक्षर गटाशी संबंध दर्शवलेले असतात। हा अक्षरांचा एक गट या दुसऱ्या गटाशी काहीतरी परस्पर संबंध दर्शवलेले आहेत। तसेच संबंध इतर दोन गटामध्ये असतात, त्यापैकी एक गट आपल्याला दिलेला असतो व दुसरा गट आपण पर्यायातून निवडायचा असतो। आता हे पर्याय दिलेले आहेत, इथे सुद्धा याचे पर्याय दिलेले आहेत, इथे सुद्धा याचे पर्याय दिलेले आहेत। आता हे तिन्हीचे आहे, पण नेमकं काय आहे तर मी तुम्हाला सांगितलं की पहिलं उदाहरण जे आपण पाहणार आहोत तो कशामध्ये संबंध दाखवला सांगा। उदाहरण काय, अक्षर अक्षर परस्पर संबंध, दुसरं जे आहे ते अक्षर अंक परस्पर संबंध बघा, आणि तिसरं जे आहे ते काय, अक्षर अंक संयुक्त परस्पर संबंध, म्हणजे दोघांमध्ये काहीतरी संयुक्त संबंध सुद्धा असू शकतो। एक सिंपलिसिटी ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने ही सगळी उदाहरणं आपल्याला सोडवता येतात। याला खूप काही वेळ लागत नाहीये, फक्त वेळ आपण स्वतःहून लावतो, आपल्याला तो वेळ लावायचा नाहीये। मग जर आपण याच्यामध्ये पाहायला सुरुवात केली की पहिलं जे उदाहरण आहे अक्षर अक्षर परस्पर संबंध, बघा सगळे अक्षरच दिलेली आहे। आता इथे आपल्याला
अक्षर मालिका जी आहे त्या अक्षर मालिकेची गरज असणार आहे. तुम्ही अक्षर मालिका काढून घेऊ शकता. पहा काय अक्षर मालिका आपली ए आहे, नंतर बी आहे, सी आहे, डी आहे, ई आहे, एफ जी एच आय जे के एल एम, त्यानंतर एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. बघा म्हणजे ही जी अक्षर मालिका आहे ही अक्षर मालिका इथे आपल्याला गरजेची आहे. ज्यावेळेस ही अक्षर मालिका तुमच्या समोर असेल, आता हे मला तुमच्या समोर ठेवणं गरजेचं आहे, कारण हे जर तुमच्या समोर ठेवलं तर आपल्याला उत्तर लवकर मिळणार आहेत. का तर किंवा तुम्हाला किंवा पाठ असेल, उत्तर लवकर मिळण्यापेक्षा मला तुम्हाला समजून सांगायला सोपं जाणार आहे, समजणं गरजेचं आहे. आज इथे एक उदाहरण घ्यायला मी बराच वेळ लागेल, परंतु तुम्हाला ते समजलं पाहिजे आणि तुम्हाला समजल्यानंतर त्या उदाहरणाचं उत्तर तुम्हाला म्हणजे दुसरं कुठले उदाहरण येऊ द्या त्याचं उत्तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तर तुम्ही अशी 100 उदाहरण आपण आता बघा पहिल्या दिवशी आपण जवळपास 115 उदाहरणं सोडून घेतली, त्याच्यानंतर 40 उदाहरणं, काल आपण जवळपास 55 उदाहरणं सोडून घेतलेली. अशा सगळ्या बाबी ज्या आहेत त्या दिसत आहेत. आज जवळपास आपल्याला 100-150 उदाहरणं सोडवायचे. तुम्ही जितका वेळ देणार आहे तितका आपण करून घेतोय तुमच्याकडून, पण तुम्ही तितका वेळही दिला पाहिजे. बघा मग याच्यामध्ये आता हा जो डी आहे, डी चा भाग संबंध एकमेकांशी कसा येतोय ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. बघूया 1 मिनिट फक्त. बघा डी नंतर एच कसा आलेला आहे, त्यानंतर एस नंतर डब्ल्यू कसा आलेला आहे आणि एफ नंतर जे कसा आलेला आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायचं. डी ला एच कसा येतो, एस ला डब्ल्यू कसा येतो आणि एफ ला जे कसा येतो. जर तुम्ही पाहिलं तर डी नंतर बघा इथं डी आहे, डी नंतर आपण जर ही 3 अक्षर सोडली तर काय येत आहे, एच येत आहे. किती अक्षर सोडल्यानंतर 3 अक्षर सोडल्यानंतर मग एच आलेला आहे, येते लक्षात. त्यानंतर एस नंतर बघा बरं, एस नंतर जर आपण 3 अक्षर सोडली तर डब्ल्यू येते का, अगदी बरोबर डब्ल्यू येत आहे. एस नंतर आपण 3 अक्षर सोडल्यानंतर डब्ल्यू येते. त्यानंतर एफ नंतर जर 3 अक्षर सोडली आपण, एफ नंतर 1 2 3 अक्षर सोडली तर जे येते, बरोबर. याचा अर्थ काय, एम नंतर आपल्याला 3 अक्षर सोडावं लागणार आहे. 1 2 3 अक्षर सोडली क्यू आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी क्यू कुठे आहे, 1 नंबरला म्हणजे या ठिकाणीच क्यू आहे. म्हणजे एक्झॅक्ट तुमचं उत्तर हे असणार आहे फायनल. म्हणजे तुम्हाला कारण फर्स्ट याच्यामध्येच उत्तर मिळालेलं आहे. कारण जर 2 ठिकाणी ऑप्शन क्यू असता तर मग तुम्हाला थोडासा वेळ लागला असता, परंतु एकदम एका याच्यामध्ये काय म्हणजे आपण विदिन सेकंदामध्ये तुमचं उत्तर येते. कारण एकाच पर्यायाच्या पहिल्या ठिकाणी क्यू असल्यामुळे तुमचं उत्तर फायनल डायरेक्ट येते. एकदम सोपं आहे. त्यानंतर आपण फायनल करून बघूया. एम नंतर जो आलेला आहे तो काय क्यू, एच नंतर 3 अक्षर सोडा, ही 3 अक्षर सोडले, कुठलं अक्षर आलं एल, ओके. त्याच्यानंतर के नंतर 3 अक्षर सोडा, के नंतर 1 2 3 अक्षर सोडलं, ओ आलेलं आहे, म्हणजे इथं ओ आलेलं आहे. क्यू एल ओ असा पर्याय कुठे आहे, 2 नंबरला आहे. बघा म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला, त्याचं उत्तर आपलं क्यू एल ओ येणार आहे. कारण आपल्याला इथं डायरेक्ट दिसतंय, काही करायची गरज भासलेली नाहीये. कारण जर पर्यायामध्ये 1 नंबरला क्यू हा एकाच पर्यायामध्ये आहे तर पुढे जाऊन बघण्याची आवश्यकता सुद्धा नाही. कारण या अक्षर गटाचा या अक्षर गटाशी जो सहसंबंध आहे तोच या अक्षर गटाचा या अक्षर गटाशी असणार, हे 100%. म्हणून जर एका पहिल्याच रँकिंगला तुम्हाला इथं क्यू दिसतोय तर बाकीचे पर्याय पाहत बसायची गरज नाहीये. ज्यावेळेस जर समजा इथं ऑप्शन मध्ये क्यू असता तर मग ऑप्शन निग्लेक्ट करताना तुम्हाला हा ऑप्शन गेला असता आणि हा ऑप्शन गेला असता. इथं जर क्यू असता तर असा शब्द वापरतोय मी, ओके. मग इथं याच्यामध्ये याच्यामध्ये स्पर्धा होती. मग ज्यावेळेस दुसरं अक्षर एल आलेलं आहे त्यावेळेस इथं एल आलेलं आहे, इथं जे आहे संपला विषय तुमचा, हाही निग्लेक्ट झालेला, फक्त पर्याय क्रमांक 1 राहिला. परंतु आता या ठिकाणी पाहताना तुम्हाला तात्काळ काय लक्षात येईल तुमच्या की या ठिकाणी ओ असल्यामुळे क्यू हा एकच म्हणजे या स्थानी फक्त याच ठिकाणी आहे 2 नंबरच्या ऑप्शन मध्ये, तो तिथे असल्यामुळे बाकीचे आन्सर बाकीचे जे काही ऑप्शन आहेत ते पूर्णपणे काय झालेले निग्लेक्ट झालेले, त्याचा याच्याशी उत्तराशी काही संबंध नसणार आहे. त्याच्यामुळे तुमचं उत्तर जे आहे ते डायरेक्ट येणार आहे क्यू एल ओ. लक्षात ठेवायचं. इथं आपण ते उत्तर आणलेले. म्हणजे आपण पाहताना आता मी तिथं फर्स्ट प्रायोरिटी देऊन तुम्हाला अक्षर अक्षर परस्पर संबंधाचं उदाहरण सांगतोय बा. अक्षर अक्षर परस्पर संबंध काय अक्षर मालिका आहे. आतापर्यंत आपण अक्षर मालिकेमध्ये काय पाहतोय, अक्षर मालिका कशा पद्धतीने पुढे येते, अक्षर मालिकेचे किती प्रकार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या अप टू डेट ठेवायच्या. जर तुम्ही अप टू डेट ठेवलं तर तुम्हाला अक्षर मालिकेतलं
विदिन सेकंदामध्ये उत्तर सांगता येणार आहे. म्हणजे मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे बा पहिल्या अक्षर मालिकेशी संबंध जो काय आपण अक्षर मालिकेवर आधारित प्रश्न होते फक्त ते पाहिले. त्याच्यानंतर विजोड पद असणारे जे अक्षर मालिका आहे तो पाहिला. त्याच्यानंतर सांकेतिक जो काय आहे लयबद्ध मालिका जी आहे ती पाहिली. आज आपण परस्पर संबंध पाहतोय. मग 2018 ला परस्पर संबंधावर प्रश्न आला असेल, लयबद्ध मालिकेवरती प्रश्न आलेला असेल, अक्षर मालिकेवरच प्रश्न आलेला असतील, सांकेत आणखी पुढे राहिलेले जे टाइप्स आहेत किंवा प्रकार आहेत त्याच्यावरती येणारे प्रश्न आहेत का. एमपीएससी काय मागते, एमपीएससी बघा कंबाईन काय मागते, तर कंबाईन तुम्हाला हे मागते की जर तुमचे 8 प्रकार आहेत, एकूण किती 8 प्रकार आहेत ना, तर तुमच्या 8 प्रकारापैकी 5 प्रकारावरती प्रश्न आलेले आहेत, राहिलेले 3 प्रकार आहेत. या 3 प्रकारावरती अल्टरनेट एक 2 प्रश्न आपल्याकडून विचारले म्हणजे एमपीएससी कडून विचारले जाणार आहेत. मग आपल्याकडून जे 8 प्रकार झालेले 8 प्रकार झालेले, पण आपण प्रायोरिटी कुठल्या राहिलेल्या 3 प्रकाराला देणं गरजेचं आहे. एमपीएससी तुमच्याकडून हे मागते, पीएसआयएसटी तुमच्याकडून हे मागते. आता पोलीस भरतीचा जो अंदाज आहे अचूकतेने मी तुम्हाला सांगतो की याच पद्धतीने जे काही एमपीएससीचे किंवा पीएसआयएसटी एएसओचे प्रश्न मागील म्हणजे 2012च्या पूर्वीचे जे काही प्रश्न पीएसआयएसटी एएसओला येत होते विचारले जात होते तेच प्रश्न डायरेक्ट ऍज इट इज पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतात. राज्यसेवा 2012-13चे प्रश्न, 10-9चे प्रश्न 2018च्या पोलीस भरतीच्या परीक्षेला डायरेक्ट ऍज इट इज उचलले गेलेले आहेत. म्हणजे म्हणून मला सांगायचं तुम्हाला की हा जो व्हिडिओ आहे हे जे काय बेसिक आहे हे बेसिक काय फक्त पोलीस भरतीसाठी उपयुक्त नाहीये. आपल्याला इमारत बांधायची, पण आज आपण पहिलाच मजला घेणार आहोत, परंतु आपली विजन अशी असली पाहिजे की याच्यावरती आपल्याला 4 इमले चढवायचे. मग हे 4 इमले चढवताना 4 इमले महत्वाचे का त्याचा बेस महत्वाचा आहे म्हणजे पाया महत्वाचा आहे, तर सगळ्यात महत्वाचा त्याचा पाया फाउंडेशन. मग फाउंडेशन ठरवतो इमारत किती मजली जाणार आहे. मग तुमचं इमॅजिनेशन असलं पाहिजे की मला इमारत 10 मजली घालवायची, मी 10 मजल्यासारखा पाया पक्का केला पाहिजे. आज तुमचं टार्गेट आहे की पोलीस भरती व्हायचंय, परंतु उद्या तुमचं टार्गेट असलं पाहिजे की पीएसआय व्हायचंय, त्याच्यानंतरचं टार्गेट असलं पाहिजे डीवायएसपी व्हायचंय. म्हणजे पोलीस प्रशासनामध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सेवा देत असताना सुद्धा तुमचं जे एम आहे ते एम तुमचं उच्च स्थानी असलं पाहिजे. कारण तुमची समाजाला म्हणजे पोलीस होऊन तुम्ही जे काय प्रामाणिकपणे कष्ट करणार आहेत तसेच प्रामाणिकपणे कष्ट त्या सेवेचा अनुभव असणाऱ्या लोकांनी पीएसआय होऊन करावं, डीवायएसपी होऊन करावं अशी समाजाची मागणी असते ना. समाजाची मागणी खूप महत्वाची, त्याच्यामुळे त्या समाजाच्या मागणीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. तर तुम्ही हे सगळं बेसिक व्यवस्थित करून घ्या म्हणजे तुम्हाला कसलीच अडचण निर्माण होणार नाहीये. आता आपण अक्षर अंक परस्पर संबंध पाहणार आहोत. म्हणजे उदाहरणामध्ये दुसरा प्रकार आहे टाइप जो आहे बघा अक्षर अंक परस्पर संबंध. मग अक्षर अंक परस्पर संबंधामध्ये जर आपण हे लिहिलेलं म्हणजे याच्यामध्ये जर पाहिलं आपण एक इथे लिहितो मी पहा सी, त्यानंतर ए, त्याच्यानंतर एम, त्याच्यानंतर ई आणि त्याच्यानंतर एल. आता हे या ठिकाणी दिसताना तुम्हाला काय दिसतंय बघा, जनरल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे सी चा जो क्रमांक आहे बघा इथे जर आपण क्रमांक दिले एबीसीडी मध्ये इथं 1 नंबर आहे, 2 नंबर आहे, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि इथं 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26. जर आपण हे क्रमांक पाहिले तर सी ला क्रमांक किती आपल्याला लक्षात येते 3, ए चा क्रमांक किती आपल्याला लक्षात येते 1, एम चा क्रमांक किती येते लक्षात येते आपल्याला 13, ई चा क्रमांक किती आहे आपल्याकडे 5, एल चा क्रमांक किती आपल्याकडे 12. बघा आता जर आपण इथे पाहिलं की सी बद्दल आपल्याला इथे 5 दिसतंय. आता म्हणजे इथे अक्षर किती आहेत 1 2 3 4 5, पण इथे अंक किती आहेत 1 2 3 4 5 6 7. मग आता याच्यामध्ये याचा अर्थ काय होतो की 2 अक्षर 2 अंकी असणार आहेत. मग त्यातील 2 अक्षर एम आणि एल 12 आणि इथे 13 दिसतंय, तर साहजिकच याच्यातला क्रमांक बदललेला असणार. म्हणजे हे जे सगळे दिसतात म्हणजे ही जी संख्या आहे 3 1 13 5 ह्या सगळ्या संख्या जवळपास आपल्याला मूळ संख्या दिसत आहेत. कसल्या संख्या दिसतात आपल्याला, आता त्यातली एक ही मूळ संख्या नाहीये म्हणजे मूळ नंबर म्हणूया आपण त्याला. मूळ संख्या म्हणण्याच्या ऐवजी त्याला काय म्हणूया त्या अंकाचा तो मूळ नंबर आहे. कोणत्या सी चा मूळ नंबर म्हणजे मूळ अंक कुठला आहे तर 3 आहे, ए चा मूळ अंक कुठला आहे 1 आहे, एम चा मूळ अंक कुठला आहे 13 आहे. मग याच्यामध्ये जर पाहिलं तर 3 मध्ये +2 केले तर उत्तर किती येतं 5, म्हणजे इथे 5 दिसतंय.
ए मध्ये जर आपण 2 ऍड केले तर त्याच्यामध्ये आपल्याला किती येताना दिसते 3. एम मध्ये म्हणजे 13 मध्ये जर आपण 2 ऍड केले तर उत्तर किती येताना दिसते 15. त्यानंतर ई मध्ये जर आपण म्हणजे 5 मध्ये जर अधिक 2 केले तर उत्तर किती येताना दिसते 7. आणि 12 मध्ये जर अधिक 2 केले तर उत्तर किती येताना दिसते 14. ओके, म्हणजे याचा अर्थ सी बद्दल 5 आहे, त्यानंतर ए बद्दल 3 आहे, एम बद्दल 15 आहे, बघा एम बद्दल 15 आहे, ई बद्दल 7 आहे आणि एल बद्दल 14 आहे. ओके, मग आपल्याला काय विचारलंय मॅन म्हणजे एका गटाचा दुसऱ्या गटाशी परस्पर संबंध काय आहे हा जर लक्षात आला तर राहिलेला जो गट आहे त्याचा पर्यायातील कोणत्या गटाशी काय संबंध आहे हे आपल्याला निश्चित सांगता येतं. मग आपल्याला ते पाहिजे असेल तर यम साठी इथे काय आलेले आहे बघा, यम साठी इथे 15 आलेले आहे, म्हणजे 15 डायरेक्ट. आता याच्यामध्ये 15 किती ठिकाणी दिसत आहे, मी पर्यायामध्ये पाहिलं तर 1, 2 आणि 3 ठिकाणी दिसत आहे, म्हणजे हा ऑप्शन जो आहे तो काय झालेला आहे, कट झालेला आहे, त्याचा याच्याशी काही संबंध राहिलेला नाहीये. मग ह्या 3 पैकी काहीतरी असणार. मग ए साठी कुठलं अक्षर आलेलं आहे तर 3, मग इथं 3 आलं. मग 15 नंतर 3 किती ठिकाणी आलेले आहे, आले का या ठिकाणी, आले का या ठिकाणी नाही आले, याचा अर्थ 1 नंबरचा तुमचा पर्याय असणार. त्यानंतर एन साठी काय आलं होतं आपल्याकडे, आता इथे एन दिसतोय का नाहीये, मग एनचा अंक किती आहे इथं, एनचा अंक 14, मग 14 मध्ये 2 मिळवलं ते किती येणार आहे 16, म्हणजे 15 316 हा तुमचा अक्षराबरोबर आलेला अंकाचा परस्पर संबंध असणार आहे. अक्षराबरोबर आलेल्या अंकाचा परस्पर संबंध. परंतु मी म्हणेल 16 बघायची सुद्धा गरज नाहीये, कारण या ठिकाणी 3 आलेलं आहे, दुसरीकडे ते 1 आणि 5 आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कसलीही अडचण निर्माण होणार नाहीये. म्हणजे विदिन सेकंदामध्ये. आता युट्यूबच्या व्हिडिओमध्ये मी हे बेसिक सांगत असताना खूप समजावून सांगतोय, परंतु याच्यामध्ये हे पहिल्या क्षणी गणित पाहिल्या क्षणी तुमचं उत्तर येतं, इतकी ताकद त्या गणितामध्ये आहे. हे गणित पाहिल्यानंतर ना तुम्हाला एबीसीडीची गरज आहे ना तुम्हाला कशाची गरज आहे, विदिन सेकंदामध्ये. पण मी आजच त्याच्यावरती जर तुम्हाला नुसतं डायरेक्टली म्हणलं की तुम्ही विटॅमिनच्या गोळ्या घ्या, विटॅमिनच्या गोळ्या घ्या, आहार नकोय, श्वसन नकोय, काहीच नकोय असं असेल आणि ऑक्सिजन लावा, तर बरोबर आहे का, अजिबात नाही. व्हेंटिलेटरवरच बसा, ऑक्सिजनच लावत बसा, निसर्गातला ऑक्सिजन घ्या, स्वतःची बॉडी जी आहे ती ऍक्टिव्ह करा. मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं प्रतिपिंड तयार झाली पाहिजेत. कोविडच्या सिच्युएशन मध्ये आपल्याला माहिती आहे की प्रतिपिंड किती आवश्यक आहे. जर नैसर्गिकरित्या प्रतिपिंड तयार झाली नाही तर कृत्रिमरित्या त्याच्यावरती काम करावं लागतंय. म्हणून हे बेसिक पासून समजावून घ्या. कृत्रिमरित्या जर सांगितलं तुम्हाला शॉर्टकट मेथड अनेक आहेत, मग शॉर्टकट मेथड किती वेळा उपयुक्त ठरतात, या शॉर्टकट मेथड काही ठराविक गणितासाठीच उपयुक्त ठरतात, ठराविक मेथडसाठी त्या उपयुक्त ठरतात. परंतु बेसिक जर असेल तर तुम्हाला आयुष्यात कधी कुठलाही प्रश्न पडला तरी तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे. म्हणून अशा आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला सी विटॅमिनची, डी विटॅमिनची आवश्यकता आहेच. परंतु जर नैसर्गिकरित्या लहान असल्यापासून तुम्ही उन्हामध्ये प्रचंड वेळ असेल तर डी विटॅमिन चांगलं तयार झालं असेल, दूध घेत असेल, तुम्ही मांस खात असाल, मटण खात असाल, पालेभाज्या जर तुमच्या आहारामध्ये व्यवस्थित असतील तर डी जीवनसत्व आहे. सी जीवनसत्वामध्ये लिंबू जे आहे, हे लिंबू जर तुम्ही लिंबू पाणी सारखं पित असाल तर ते आहे. आताच्या आहारामध्ये उन्हाळ्यामध्ये तुम्ही आता घरी आहात, किमान दिवसातून 2 वेळा तरी लिंबू पाणी प्या. परंतु लिंबाने कॅल्शियम पण हळूहळू कमी होतं, त्याच्यामुळे खूप जास्त पण पिऊ नका. म्हणजे आजच्या आजच मला कोविड संपवायचा आहे आणि भरपूर काय करायचंय असं गृहीत धरून तुम्ही सारखं दररोज उठसूट लिंबू पाणी प्याल तसंही करू नका. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाण्याच्या ऐवजी त्याच्यात लिंबू टाकून प्याल, तसं काही करू नका, कारण मग त्याने कॅल्शियम जे आहे ते कमी कमी होत चालतं. त्याच्यामुळे आपण त्याचीही काळजी घेणं गरजेचं आहे. बघूया आपण तिसरा जो भाग आहे अक्षरांक संयुक्त परस्पर संबंध. म्हणजे अक्षराचा आणि अंकाचा संयुक्त परस्पर संबंध काय आहे. आता इथे दिसतंय तुम्हाला, इथे अक्षर आलेले आहे, इथे अक्षर आलेले आहे, इथे अक्षर आहे, म्हणजे या अक्षराबरोबर अक्षर आलेले, अंकाबरोबर अंक आलेले, अक्षराबरोबर अक्षर आलेले. ओके, याचा अर्थ काय येणार आहे, या ठिकाणी अक्षराबरोबर अक्षर येणार आहे, अंकाबरोबर अंक येणार आहे, अक्षराबरोबर अक्षर येणार आहे. मग हे काय असू शकतं, नेमकं काय असू शकतं. जर आपण संख्या मालिका पाहिली किंवा अक्षर मालिका जर पाहिली तर अक्षर मालिकेमध्ये ई नंतर कुठलं अक्षर आलेलं आहे एच. मग किती अक्षर सोडलेली आहेत, 2 अक्षर सोडलेली आहेत, त्यावेळेस काय आलेलं आहे एच. बघा हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या अक्षरानंतर. आणि त्याच्यानंतर म्हणजे या ई नंतर 2 अक्षर गाळून काय आलेलं आहे एच. आता या 2चा जो डायरेक्टली 8 आलेला आहे, 2चा घन केला तर तो किती येतो 8. पी च्या बाबतीत जर पाहिलं आपण, पी नंतर
काय आलेलं तिकडे यस, मग 2 अक्षर गाळलेली आहेत आणि यस आलेले आहेत। याचा अर्थ या अक्षर गटाचा या अक्षर गटाशी काय सहसंबंध आहे हे आपल्या लक्षात आलेले आहे। ई नंतर 2 अक्षर सोडून आपल्याला एच आलेले आहे, 2 चा घन केला 8 आला, पी नंतर 2 अक्षर सोडली एस आला। म्हणजे इथं होता ना टी नंतर आपल्याला 2 अक्षर सोडायचे, टी नंतर आपण जर 2 अक्षर सोडलं तर यू आणि व्ही गेला, राहिला काय डब्ल्यू, लक्षात ठेवा। म्हणजे या ठिकाणी येणार आहे डब्ल्यू। मग आपल्या पर्यायामध्ये किती ठिकाणी डब्ल्यू आहे? 2च ठिकाणी आहे। त्याच्यामुळे हे उत्तर आणि हे उत्तर पूर्णपणे नाहीच आहे। म्हणजे एका सेकंदात आपल्याला हे समजतं की 2 ऑप्शनचा काही संबंध नाही। आता 2 मध्ये कन्फ्युजन सुरू होतं, पण मी इथे सांगितलं की 5 जसं 2 चा घन केलं तसं 5 चा घन करा। 5 चा घन किती येतं? 125। मग डब्ल्यू नंतर 125 कुठे आहे? या ठिकाणी 25 आहे, या ठिकाणी 125 आहे, पुढे जायची गरज नाहीये। पर्याय क्रमांक 2 तुमचा आन्सर असणार। जे नंतर 2 अक्षर सोडा, बघा आपण बघूया। जे नंतर जर 2 अक्षर सोडली की येत गेला, उत्तर काय आलं इथं? यम। म्हणजे तुमचा या ठिकाणचा पर्याय जो आहे तो योग्य आहे। म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे की अक्षर अंक संयुक्त परस्पर संबंध। आता अंक मालिका जी आपण पाहिली होती किंवा आपण संख्या मालिका जे असं म्हणतो, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं तुमचे पाढेपाठ असणे आवश्यक आहे, वर्ग पाठ असणे आवश्यक आहे, वर्गमूळ पाठ असणे आवश्यक आहे, घन पाठ असणे आवश्यक आहे, घनमूळ पाठ असणे आवश्यक आहे। संख्या तुम्हाला माहित असल्या पाहिजे। कोणकोणत्या संख्या सांगितल्या तुम्हाला? नैसर्गिक संख्या सांगितल्या होत्या, त्यामध्ये समसंख्या, विषम संख्या सांगितल्या होत्या। त्यानंतर आपण पाहिलं होतं पहा पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, या सगळ्यांना मिळून वास्तव संख्या असं म्हणतो। याच्या बाजूला असणाऱ्या ज्या अत्यंत महत्त्वाच्या सांगितल्या त्या मूळ संख्या, संयुक्त संख्या। या जर संख्या माहित असतील तर त्याच्यानंतर येणार म्हणजे इथं जी अक्षर आणि अंक या दोघांमधला जो परस्पर संबंध आहे तो जर आपल्याला फायनल म्हणजे संयुक्त परस्पर संबंध म्हणजे इथं अक्षर आणि अंक संबंध आहे, संयुक्त म्हणजे दोघांचा एकत्र। म्हणजे हे काय झालं? ही स्वतंत्र मालिका आहे, ही दोघांना मिळून आहे बघा, आणि म्हणजे ही वेगवेगळी आहे दोघांना मिळून, आणि हा एक मिसळलेला आहे त्यांच्यामध्ये। म्हणजे दोघांचा एक एकत्र झालेला प्रश्न आहे। अक्षर अक्षर संबंध आहे, अक्षर अंक संबंध आहे, अक्षर अंक संयुक्त म्हणजे एकत्र आलेले संबंध आहे। म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे की आज आपण परस्पर संबंध हा जो अक्षर मालिकेतील बुद्धिमत्ता चाचणीचा जो घटक पाहतोय, या घटकामध्ये प्रश्न कोणत्या स्वरूपाचे असणार आहेत, किती टाईपचे असणार आहेत? प्रश्न 3 टाईपचे असणार आहेत। त्या टाईप मध्ये अक्षर अक्षर परस्पर संबंध असणार, अक्षर अंक परस्पर संबंध असणार, अक्षर अंक संयुक्त परस्पर संबंध असणार आहे। जसं आपली संयुक्त पूर्व परीक्षा असते PSI STI ASO कंबाईन केलेली, पूर्वी स्वतंत्र होत होती, याच्यासारखी स्वतंत्र होत होती, आता तशी ती संयुक्त आहे। मग आता इथे लक्षात आलं पाहिजे। मग इथे मी तुम्हाला सांगितलं की ऑप्शन जे आहे ते निग्लेक्ट कसे करायचे, इथे दिसतंय मी सांगितलं तुम्हाला पटकन। ई नंतर 2 अक्षर सोडली एच, मग टी नंतर 2 अक्षर सोडले डब्ल्यू। डब्ल्यू किती ठिकाणी? 2च ठिकाणी। मग हा आणि हा ऑप्शन गायबचा गायब करायचा, ठेवायचंच नाही तिथं। कशासाठी ठेवायचं आहे? त्यात ते उत्तरच नसणार आहे। म्हणजे दोघांपैकी कधी कधी आपण लक बाय चान्स करतो, माइंडद्वारे उत्तर देतो, माइंडद्वारे उत्तर द्यायचे नाही। म्हणजे कधी कोणी 2 ला गोल करेल, कोणी 3 ला गोल करेल। आता त्याच्यावर डिपेंड आहे, 2 वर कोण गोल करते, 3 वर कोण गोल करते। आता नशीब जसे त्याच्या आता छापाकाटा पण करायचं नाही, थोडंसं लॉजिक लावायचं। 2 चा घन किती? 8, मग 5 चा घन किती? 125। विषय एंड झाला। काही जण काय करतील, 2 चा घन करतील आणि 5 चा वर्ग करतील 25। मग ते अत्यंत बुद्धिमान असतात, लक्षात। आणि आता अत्यंत बुद्धिमान काय म्हणतात तर माइंड मनाने सोडवणारे असतात। मनाने सोडू नका, मन चंचल आहे म्हणून उत्तर चुकतात। बुद्धीने सोडवा, बुद्धी तुमची स्थिर आहे। बुद्धीने मनाला चंचल बनवायचं थांबवा, जर बुद्धीने मनाला चंचल बनवायचं थांबवलं तर तुम्ही जागेवर असणार आहे। हा, पण मनाने जर तुमच्या बुद्धीला नियंत्रित केलं तर तुम्ही कुठेही भरकटू शकता, म्हणजे तुम्ही एका जागेवर थांबणार नाही। मग शासनाने किती आदेश दिले, 144 तुमच्यावर लागू झालं तरी तुम्ही फिरणार म्हणजे फिरणार, ते काही विषय नाही तुमच्यासाठी। ओके, अशा सगळ्या बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला सगळ्यांना सांगता आल्या पाहिजे। बुद्धिमापन चाचणी मधला हा परस्पर संबंधाचे हे 3 उदाहरणं पाहूयात आपण। आणखी काही तुमच्यासाठी उदाहरणं चला बघूया आपण। बुद्धिमापन चाचणीमध्ये परस्पर संबंध उदाहरण अक्षर अक्षर परस्पर संबंध, अक्षरांक परस्पर संबंध आणि अक्षरांक संयुक्त परस्पर संबंध। बरं, याच्यामध्ये जशी उदाहरण आपण मग अशी दिली होती, हा एक गट आणि हा गट, त्यानंतर मी इथं गट घेतला आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह होता। मग विरुद्ध दिशेने पण विचारलं जाऊ शकतं पहा, त्या पद्धतीने इथं दिलेलं आहे आणि इथं, मग अशी इथं दिलं होतं आणि या पद्धतीने इथं घेतलं होतं। मग हे अपोजिटला पण विचारलं जाऊ शकतं। असं जर शोधायचं असेल तर काय करायचं,
म्हणजे एक उदाहरण आपण त्या पद्धतीने पाहिलंय, दुसरं उदाहरण आपण अपोजिट पद्धतीचं पाहतोय. बघूया आपण अक्षर अक्षर परस्पर संबंधामध्ये काय केलेलं आहे. आता जर इथे पाहिलं आपण तर याच्यावरून हे कसं आलेलं आहे हे जरी फाइंड आउट केलं किंवा याच्यावरून हे कसं आलं तर त्याच्यावरून हे कसं येणार आहे हे पण आपण पाहू शकतो. पण जर आपण पाहिलं तर n नंतर r जो आहे बघा, आता पुढे पुढे जातोय आपण. n नंतर जर आपण 3 अक्षर सोडली, ही 3 अक्षर सोडली OPQ तर r येतोय, बरोबर. याचा अर्थ v च्या पाठीमागे आपल्याला 3 अक्षर जावं लागणार आहे. v च्या पाठीमागे 1 2 3 अक्षर सोडलं तर आपल्याला r येतोय. म्हणजे या ठिकाणी पर्यायामध्ये एकाच ठिकाणी r आहे, त्याच्यामुळे रेल हे तुमचं उत्तर डायरेक्ट येणार आहे. म्हणजे मी मगाशी सांगितले. आता हे कसं आहे की तुम्ही जास्त वेळ घालत बसण्याची आवश्यकता नाही. मग आपण पुढे पाहू शकतो. ए च्या नंतर बघा, ए च्या नंतर 3 अक्षर सोडली पहा BCD आणि मग ई आलेलं आहे. मग ई च्या अगोदर 3 अक्षर सोडा 1 2 3 तर एक ए येणार आहे. आले का ए? बरोबर आहे. म्हणजे आपला पर्याय एकदम बरोबर आहे. टी नंतर एक्स म्हणजे मी सांगितलंय इथं जाताना एरो मात्र कसं दिसतोय आपल्याला पुढे जाताना, म्हणजे n नंतर. आता r नंतर जर आपण इकडे अक्षर पाहिले 3 सोडून मग n येणार आहे. बघा इथं 1 2 3 सोडली तर येणार आहे, उलट जर पाहायचं असेल तर. पण डायरेक्टली मी इथे तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीने ते तुमचं उत्तर येऊ शकतं. जर तुम्ही टी पाहिलं तर टी च्या नंतर बघा आपल्याला एक्स कसा येणार आहे, तर 1 2 3 अक्षर सोडली UVW सोडला तर एक्स येतो. मग त्याच्यानंतर आपल्याला इथे एम च्या अगोदर यावं लागणार. एम च्या अगोदर 1 2 3 सोडलं तर आय येणार आहे, म्हणजे आय एल आलेलं आहे. ओके. ओ नंतर आपल्याला 3 अक्षर सोडायचे, 1 2 3 सोडले तर यस आलं, यस आलेलं आहे, बरोबर आहे. पी च्या अगोदर आपल्याला 3 अक्षर सोडून यायचे पहा. पी च्या नंतर 1 2 3 अक्षर सोडले तर यल, म्हणजे यल आले. म्हणजे पर्याय आपला उत्तर बरोबर आलेले. म्हणजे इकडे जाताना आपल्याला या पद्धतीने +3 करायचे आणि इकडे येताना -3 करायचे. एवढं लक्षात आलं पाहिजे बघा. म्हणजे या नंतर +3 केलं की जे अक्षर याच्या अगोदर शिकायचे आपल्याला, कारण इकडचं विचारलंय ना आपल्याला. म्हणजे जो पर्याय आपल्याला विचारलेला आहे त्या पद्धतीने आपल्याला उत्तर फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला उत्तर कसं विचारलं जाऊ शकतं, मगाशी जसं सांगितलं मी तुम्हाला, प्रश्न सुलट क्रमाने असू शकतात, प्रश्न उलट क्रमाने असू शकतात. आताचा जो प्रश्न आहे तो कशा पद्धतीचा होता हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर अक्षरांक परस्पर संबंध जर आपण पाहिला तर आपल्याला इथे डायरेक्टली दिसतंय पहा. म्हणजे ए च्या बद्दल 1 येतं, सी बद्दल 3 येतं, ई बद्दल 5 येतं. म्हणजे जर आपण ए चा क्रमांक पाहिला 1, सी चा क्रमांक 3 तर ई चा क्रमांक किती आहे? 5 आहे. त्याच्यामुळे एल चा क्रमांक जो आहे तो किती असणार आहे? एल चा क्रमांक बघा 12 आहे. एल चा क्रमांक 12. ओ चा क्रमांक किती आहे? 15. मग इथं 15. आता 12 किती ठिकाणी आहे? 3च ठिकाणी आहे. मग हा ऑप्शन काय झाला? निग्लेक्ट झाला. त्याच्यानंतर 15 किती ठिकाणी आहे? 2 ठिकाणी, म्हणजे हा ऑप्शन पण कॅन्सल झाला. त्यानंतर इथं क्यू आहे. क्यू चा पर्याय किती आहे? 17. मग इथं 17 येणार आहे. मग 12 15 17 किती नंबरला येते? 1 नंबरला. 12 15 17 म्हणजे उत्तर तुमचं काय येणार आहे? 1 नंबर. 12 15 17 म्हणजे हा ऑप्शन सुद्धा काय झाला? डिलीट झाला. म्हणजे ऑप्शन इलिमिनेट मेथड जी आहे ती या पद्धतीने वापरायची. ऑप्शन वरून सुद्धा फटाफट तुम्हाला उत्तर येतात, त्याची काळजी करायची गरज नाहीये. म्हणजे अक्षरांक परस्पर संबंध जर आपण पाहिला तर तो कशा पद्धतीने येतो हे तुमच्या लगेच लक्षात येतं. मग आता जर इथं पाहिलं तुम्ही याच पद्धतीने आपण उलट क्रमाने पाहतोय. यम नंतर ओ आलेला आहे. मग यम नंतर ओ कधी आलेला आहे? किती? एकच अक्षर सोडलेले आहे. त्यानंतर काय आलेलं आहे? ओ आलेलं आहे, बरोबर. आता 4 म्हणजे यम नंतर 1 अक्षर प्लस केलेले आहे. ओके. ओ आलेलं आहे, 1 अक्षर सोडलेले म्हणायचं आपण. त्यानंतर 4 ला 17 कसे येणार आहे? तर 4 चा वर्ग प्लस जर 1 केला, 4 चा वर्ग किती? 16 अधिक 1 किती येणार आहे? 17. याचा अर्थ इथं 6 चा वर्ग करावा लागणार, म्हणजे मधला अक्षर जे 6 आहे, बरोबर आहे. मधला अक्षर आता इथं 6 आणि इथं 6 दिसत आहे, इथे 36 आणि इथे 36 दिसत आहे. याचा काय संबंध येणार आहे का? नाही. ऑप्शन इलिमिनेट. 2 ऑप्शन तर जागेवरती कॅन्सल झाले, राहिले कुठले? 2 ऑप्शन. मग आपल्याला यस च्या अगोदर 1 अक्षर सोडून फक्त बघा यस च्या अगोदर कोण आहे? आर सोडा, सॉरी यस च्या अगोदर आर सोडा, क्यू घ्या. म्हणजे पहिला अक्षर कुठलं येणार? क्यू. मग इथं तर टी आलेले, मग ते सुद्धा रॉंग आहे. म्हणजे Q6R हे तुमचं उत्तर येणार आहे. डायरेक्टली तुम्हाला उत्तर मिळतं, जास्त वेळ घालत बसायची गरज नाहीये. पण टी च्या अगोदर 1 अक्षर जर तुम्ही सोडलं तर काय येणार आहे? आर येणार आहे. बघा टी च्या अगोदर 1 अक्षर सोडा आणि आर येणार आहे. ओके. म्हणजे तुम्हाला अक्षरांक संयुक्त परस्पर संबंधामध्ये सुद्धा फटाफट सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करता येऊ शकतात. बुद्धिमापन चाचणीमध्ये परस्पर संबंध हा जो घटक आहे तो आज आपण पाहत होतो. आणि या घटकामध्ये आपण पाहिलं अक्षरांच्या एका गटाचे दुसऱ्या अक्षर गटाशी संबंध दर्शवलेले असतात. तसे संबंध इतर 2 गटात असतात. त्यापैकी एक गट दिलेला असतो, दुसरा गट आपण पर्यायातून निवडायचा असतो. आपण जर तो गट पर्यायातून निवडला तर आपल्याला कसलीच अडचण निर्माण होणार
नाहीये, परंतु हा गट आपल्याला पर्यायातून निवडता आला पाहिजे आणि आपण तो पर्यायातून निवडलेला आहे. मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं अक्षर अक्षर परस्पर संबंध, अक्षरांक परस्पर संबंध, अक्षरांक संयुक्त परस्पर संबंध. म्हणजे आपण त्या पद्धतीने काम करतोय ज्या पद्धतीने आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येतात आणि असे आलेले प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांमधून आपल्याला त्याचे मार्क्स मिळाले पाहिजेत. आता याचा जो सराव आहे तो आपण 12 वाजता बरोबर झूम मीटिंग वरती आपल्या द रॉयल अकॅडमीच्या अनेक उदाहरणे सोडून घेणार आहेत. त्यात मी पहिले अक्षर अक्षर परस्पर संबंधाचे घेणार आहेत, त्यानंतर अक्षरांक परस्पर संबंधाचे घेणार आहेत, त्यानंतर अक्षरांक संयुक्त परस्पर संबंधाचे सुद्धा उदाहरणं आपण सोडून घेणार आहोत. तत्पूर्वी सर्व विद्यार्थी मित्रांना एक सूचना आहे की आपली द रॉयल अकॅडमीची या वर्षीची जी नवीन बॅच आहे ती 3 मे ला सुरू होत आहे. 3 मे च्या बॅचच्या संदर्भातले ऍडमिशन जे आहेत, प्रवेश जे आहेत ते सुरू झालेले आहेत. तुमच्या जवळ आसपासचे जे 12वी करणारे विद्यार्थी आहेत ते 12वीची परीक्षा देणार आहेत. 12वीची परीक्षा झाल्यानंतर ज्यांना पोलीस होणं अपेक्षित आहे किंवा पोलीस व्हायचं आहे, तुम्हाला विचारणा झाली असेल तर त्यांना अवश्य सांगा, कारण तुमचा अनुभव खूप महत्त्वाचा आहे. मग आपण आपली बॅच कशी चालते, काय चालते, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत किंवा तुम्हालाही त्या परिचित आहेत. त्यामुळे 3 मे पासूनची जी बॅच आहे, सकाळी मैदान असणार आहे, त्यानंतर दुपारी लेखीचं लेक्चर असणार आहे. लेखीचं लेक्चर आपण 11 ते 1 ही एक वेळ आहे, त्यानंतर 3 ते 5 ही दुसरी वेळ आहे आणि संध्याकाळी 7 ते 9 ही तिसरी वेळ आहे. खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन पोलीस भरतीचं राहणार आहे. सगळ्या जे सराव प्रश्नपत्रिका आहेत 2018च्या सराव प्रश्नपत्रिकांचं विश्लेषणासह पुस्तक जे आहे ते द रॉयल अकॅडमीचं उपलब्ध झालेलं आहे. झेरॉक्स स्वरूपामध्ये तुम्हाला आजही अपेक्षित असेल तर ते आपण उपलब्ध करून देऊ शकतो. प्रिंट काही कारणास्तव आपण थांबवलेले आहेत, परंतु पुस्तक जे आहे ते पूर्णपणे प्रिंट झालेले आहे. हे पुस्तक तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. याच्यामध्ये इथे ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला पुस्तकाचा जो काही संच आहे तो पण दिला जातो. त्या पुस्तकाच्या संचामधून तुम्हाला हे सगळं करायचंय आणि सगळ्या गोष्टी तुम्ही फायनल झाल्यानंतर म्हणजे परीक्षा होणारच आहे. परीक्षेला अजिबात तुम्ही सिंपल पद्धतीने घेऊ नका. कदाचित दोन्ही परीक्षा एकत्र होऊ शकतात. सिंगल 19ची पहिली होऊ शकते आणि 20ची दुसरी होऊ शकते. 19ला पण बाकीच्यांना फॉर्म भरायला संधी दिली जाऊ शकते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्याच्यामुळे तुम्ही फोकस करा. तुम्ही जितका फोकस करा तितका तुमचा रिझल्ट तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाहीये. ओके, द रॉयल अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला आपल्याला हे असे लेक्चर्स हवे असतील, आवडले असतील तर आपण सर्वांनी काय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.